त्याने डेडिकेट केली आहे. मी मगाशी म्हटलं मॅचचा ट्रम्प कार्ड अनिकेत कोहलीचा झेल ज्या खेळाडूने घेतलाय तो सुजल गोसावीला त्याने ती ट्रॉफी डेडिकेट केली, कारण त्याला माहिती आहे अनिकेत कोहली मैदानामध्ये असता मॅच त्याने खलास केली असती. क्या बात है, जो बात हमने छेड़ा था 83 में जोंटी रोड देखिए टीम का हिस्सा नहीं थे, कैच पकड़े थे 4-5 आणि मी के साथ मैन ऑफ द मैच बने थे, वो टेनिस क्रिकेट में हिस्ट्री. समीर पाटील यांना विनंती करतोय, वाहल ग्रामपंचायत सरपंच समीर पाटील आणि अष्टपैलू क्रिकेटपटू समीर पाटील व्होटी प्लस मास्टर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो आहे या खेळाडूचा. आणि पुढचा सामना तर मैदान सुरू होण्यापूर्वी मी विनंती करतोय की आपण भावपूर्ण श्रद्धांजली देणार आहोत. तर सर्व खेळाडू मी सर्व विनंती करतो की आपण ज्या खेळाडूला भावपूर्ण श्रद्धांजली देणार आहोत, भगतवाडी संघामध्ये ज्याने क्रिकेट खेळलेला आहे आणि जबरदस्त क्रिकेटपटू, मात्र कालाने त्याच्यावरती झेप घेतली आणि तो आज खेळाडू आपल्यामधून हरवला आहे. असे कित्येक खेळाडू ग्रामीण क्रिकेटला सोडून गेले ज्यांचे आजही आम्हाला आठवण्यात असते. त्याच्यातला आणखीन एक मोहरा, आणखीन एक जबरदस्त स्टार खेळाडू अनिकेत आपल्याला सोडून गेलाय. त्या खेळाडूला आपण या न्यू यॉर्कशर वाहल चषकाच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली देणार. तर मी सर्वांना विनंती करतो की आपण जागेवरती उभं राहायचं आहे. डोक्यावरती कॅप असेल तर आपण ते लगेच रिलीज करायचे आहेत आणि आपण आहात त्याच ठिकाणी उभं राहायचं आहे. परेड सावधान. ओम शांती शांती. धन्यवाद सर्व क्रिकेट रसिकांच्या. आपण अनिकेतला ही भावपूर्ण श्रद्धांजली दिलेली आहे, कारण भगतवाडी संघासाठी तो एक मुख्य खेळाडू होता. आज संघ देखील त्याचा खूप मिस करत आहे. मी विनंती करतो आयोजकांना की आपण समीर शेठ पाटील यांचं स्वागत करायचं आहे. आज अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून त्यांनी बऱ्याच वर्ष वाहल संघासाठी क्रिकेट खेळलाय. आज सरपंच म्हणून ते एक आपलं कार्य भूषवत असताना वाहल ग्रामपंचायत सरपंच आणि आता यंदाच्या हंगामामध्ये त्यांनी 40+ मध्ये जस्ट एंट्री मारली आहे. ते समीर शेठ पाटील यांचा इथं सन्मान केला जाणार आहे. रोशन भाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला. रोशन भाऊ पाटील यांनी खूप मेहनत घेतली या आयोजनासाठी. प्रत्येक वर्षी ते मेहनत घेत असतात, संघासाठी मेहनत घेत असतात. ते आमचे रोशन भाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जात आहे. तर चला भगतवाडी संघ आता आपण आपले 2 मुख्य फलंदाज रेडी ठेवायचे आहेत. बऱ्याच काही गोष्टी असतात क्रिकेटमध्ये शिकण्यासारखं असतं, काही शिकण्यासारखं पण नसतं. पण जास्त करून क्रिकेटमध्ये जेवढं तुम्ही शिकाल तेवढं कमी आहे. अभ्यास किती करायचा आहे हे परीक्षेला आल्यानंतर तुम्ही जर अभ्यास करत बसाल, पेपरला 1 तास राहिलाय आणि 1 तास अगोदर जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येणार नाहीये हे एक्झॅक्ट काय आन्सर लिहायचं आहे, काय उत्तर लिहायचं आहे. पण त्याच परीक्षेचा अभ्यास जर तुम्ही आठवडा अगोदर केला असेल, 15 दिवस अगोदर जर केला असेल तर नक्कीच त्या परीक्षेमध्ये तुम्ही 100% मार्काने पास होत असता. आणि समीर शेठ पाटील सरपंच वाहल ग्रामपंचायत आणि जबरदस्त क्रिकेटपटू, एक जबरदस्त डॅशिंग व्यक्तिमत्व, एक दिलदार व्यक्तिमत्व समीर शेठ पाटील वाहल यांच्याकडून न्यू यंगस्टर वाहल चषकासाठी 2025च्या या आयोजनासाठी तब्बल 50,000 रुपयाची रोख रकमाची देणगी आलेली आहे. एकदा जोरदार ताल्याने आम्ही समीर शेठ पाटील यांचा आभार मानत आहोत. काय जबरदस्त व्यक्तिमत्व बघा. हे असतं क्रिकेटवरती असणारं प्रेम, हे असते क्रिकेटवरती असणारी माया आणि हे असतं गावासाठी असणार त्यांचा जीवाला. 50,000 रुपये रोख रक्कम देऊन त्याने या स्पर्धेचा गुणगौरव केलाय. जबरदस्त. धन्यवाद समीर शेठ पाटील, आपला आम्ही खूप खूप आभार मानत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू व्हेरी मच. भंगारपाडा संघ आपली मॅच होणार आहे लगेच. कृपया तुम्ही जाऊ नका कुठे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बाहेर लिंबू सरबत वगैरे भाऊ आपले स्टॉल लागले आहेत तिकडे आपण थोडंसं थंड घ्यायचं आहे. आम्हाला वाटलं भंगारपाडा घरी जाणार पहिल्या मॅच मध्ये, पण एफर्ट दिला छान. अजून 2 सामने आहेत. आता वाजलेत आपल्या घड्याळाकडे जर बघितलं 3:30 वाजले तर 5 षटकांची ही फ्रेश मॅच आहे. ही मॅच लवकरात लवकर संपवणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी मी येणार पॅनेल आता बोलाडे सर आणि नीरज राणा सरांना विनंती करतोय की आपण आता मैदानामध्ये त्वरित जायचं आहे आणि ही मॅच सुरू करायची आहे. नेव्हिया बॉलचा वापर केला जातोय. आज बघा क्रिकेट किती सुगीचे दिवस आलेत. प्रत्येक खेळाडूची जर्सी एका कलरचे कपडे, त्यांना त्या संघाला स्पॉन्सरशिप, त्यांना आजकाल क्रिकेटमध्ये बघा प्रत्येक संघामध्ये भाऊ 11 मधून 9 खेळाडूंच्या पायामध्ये मी जे बुटं बघत असतो 5-5, 6-6 हजाराची बुटं घालत असतात. ॲसिक्सचे ब्रँडेड शूज, पुमाचे शूज, म्हणजे 11 मधून किमान 9 ते 10 खेळाडू हे ब्रँडेड शूज वापरत असतात. एवढे सुगीचे दिवस आलेले आहेत बघा. आणि वाल संघाचे जे आपण पॅकर जे कल्याणचे आपण जे बघितले आकाश पाटील शिरडोन कल्याण यांनी जवळजवळ 16 बुटांचे जोड म्हणजे 16 शूज सेट 16 खेळाडूंना दिलेले आहेत. एवढा पॅकरशिप महत्वाचा आहे.
आणि पूर्ण सीझन मध्ये संघाचा पॅकर तोच आहे. मागच्या वर्षी पण त्यांनी सर्व ठिकाणी पॅक केला होता संघ आणि यंदा पण तेच सर्व ठिकाणी बनणार. पॅकर आपल्याला कधी बनतो भाऊ, ज्या वेळेला आपला खेळ त्या लेवलला जातो, त्या दर्जाचा खेळ होतो ना, तेव्हा पॅकर ऑटोमॅटिक येत असतात. आज दिवेश्वर वाळचा संघ एवढ्या स्टँडर्ड लेवलला तुमचा केला की तुम्हाला पॅकर ऑटोमॅटिकच येणार आहेत. मग त्यासाठी मेहनत असते, मेहनतीशिवाय हे गोष्टी शक्य नाही आहेत. बघा आज किती छान दिवस आहे, प्रत्येकाकडे ब्रँडेड शूज, प्रत्येकाकडे मोबाईल, आयफोन, सर्व क्रिकेटमध्ये एवढ्या फॅसिलिटी आहेत ना. तुम्हाला इंटरनेट सुविधा आहे, युट्यूब लाईव्ह आहे. संदेश शेळके एक हाफ सेंचुरी 50 मारले की तुम्ही लगेच फेमस. एक 50 मारायचे तुमचा इंस्टाग्राम युट्यूबला स्टँडअप ऍक्शन बघू शकतो, कारण त्यांना जास्त एक्स्ट्रा बाउन्स त्या गोलंदाजाला नेहमी मिळत असतो. तसा हा गोलंदाज असेल का आता ते चेंडू पडल्यानंतर आपण बघणार आहोत. चला पॉवर प्ले P1चा पहिला चेंडू पहिल्या फेरीतील हा शेवटचा. बघा मी मगाशी म्हटलं शेवटचा सामना आणि बाउन्स, अतिरिक्त बाउन्स मध्ये कट शॉट चतुराईने केलेला हा फटकार या चेंडूवरती 2 धावा सहज पूर्ण झाल्या. 2 धावांनी भगतवाडी संघाचं खातं ओपन झालेलं आहे, अकाउंट ओपन झालं. अमित केनी नावाचा फलंदाज स्ट्राईक इन वरती. बघा त्याची बॉडी लँग्वेज तर खूप अशी खेळाडूची वाटते ही नक्कीच हा फलंदाज षटकार चौकारांची भाषा बोलत असणार, यातील मात्र शंका नाहीये. 2 धावा धावफलकावरती. बेंडकाल संघ जर आपण बघितलं तर ब्लॅक अँड पर्पल कॉम्बिनेशन, म्हणजे वांगी कलरचा टी शर्ट आणि ब्लॅक कलरचा त्यांचा ट्रॅक ते कॉम्बिनेशन. आणि भगतवाडी संघ जर आपण बघितलं ग्रीन व्हाईट अँड ब्लॅक कॉम्बिनेशन मध्ये हा संघ या मैदानामध्ये जर्सी मध्ये उतरलाय. फुल टॉस, स्पीड, गतीने बीट केले फलंदाजाला, कारण ज्या वेळेला चेंडू वेगाने ट्रॅव्हल होत असतो त्यावेळेला फलंदाजाचं टायमिंग शॉट सिलेक्शन होत नसतं. कदाचित प्रॅक्टिस यंदाच्या सीझन मध्ये सुरुवात जस्ट झालेली आहे, बऱ्याचशा संघांच्या अजून प्रॅक्टिस झालेल्या नाहीत, बऱ्याच संघ अजून प्रॅक्टिस मध्ये उतरले नाहीत. कदाचित त्याचा देखील अभाव होऊ शकतो. मात्र कदाचित डिसेंबर महिन्यापर्यंत एंडिंग स्टार्टिंग पर्यंत आपण बऱ्याच खेळाडूंची प्रॅक्टिस बघणार. यावेळेला चेंडू कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामधून ड्रोवरने ट्रॅव्हल होतोय आणि वा काय एफर्ट दिले, जबरदस्त फिल्डिंग. आणि अशा प्रकारे ह्या चौकार अडवल्यानंतर ह्या 2 धावा आल्यात आणि 2 धावांनी संघ. मी पंचांना विनंती करेन की आपण प्रत्येक सामन्यामध्ये थोडं घाई देखील करायचे, कारण आपल्याला अजून 2 सामने बाकी आहेत. जेवढं लवकर होणार तेवढं सामना तुम्हाला देखील पंचांना लांब जायला इझी होणार आहे. आजकाल यंदाच्या सीझन मध्ये मी बऱ्याच ठिकाणी स्पर्धा बघतो, आज सामने लवकर सुरू होतात, 10च्या अगोदर मॅच सुरू होत. म्हणजे क्रिकेटमध्ये थोडी सुधारणा व्हायला लागली. पूर्वी 11 वाजता पहिला सामना सुरू व्हायचा, आता 10च्या अगोदर होतोय. म्हणजे नक्कीच क्रिकेटमध्ये थोडे सुगीचे दिवस आले, सुधारणा झाली आहे. हा फुलटॉस चेंडू पंचांच्याकडे आशेने बघितलं गेलंय आणि पंचांनी रेफर केलं. आता मात्र बिमरसाठी 3ऱ्या पंचांकडे रेफर केलंय आणि आपण आता रेफर केल्यानंतर स्क्रीनवरती बघणार आहोत की हा चेंडू नक्की काय आहे. कमरेच्या वरती असेल तर नो बॉल, कमरेच्या खाली तर बिमर नसेल. हे रेफर केलंय, बघूया आपण ह्या चेंडूवरती काय रिझल्ट आहे. धावसंख्या धावफलकावरती 4. बघा स्क्रीनवरती आपण बघू शकता एक्युरेट लाईनची क्लॅरिटी प्रॉपरली किती परफेक्ट. आणि नो बॉल, वेस्ट साइड आणि कमरेच्या वरती. आणि नीरज राणावत सरांनी इशारा दिलाय इज नो बॉल. बघा नीरज राणावत आणि नीरज राणावत ज्या वेळेला 14-15 वर्षा अगोदर स्वतः खेळले फास्टर बॉलर होते. कुशल सारसोले संघाकडून नीरज राणावत खेळायचे, आमच्या सोबत ते खेळले आहेत. आज त्यांनी क्रिकेट सोडलाय, म्हणजे बॅटिंग बॉलिंग सर्व सोडली, पण आज क्रिकेटमध्ये त्यांनी व्यवसायामध्ये आज पंचांच्या भूमिकेमध्ये ते मैदानामध्ये उतरलेत. त्यांनी म्हणजे क्रिकेटशी निगडीत आहेत. ते दिल्लीला देखील त्यांनी जाऊन अंपायरिंग केलेले आहे खूप वर्ष आणि उल्वानोड मध्ये ते बरेच वर्ष स्थायिक आहेत. आणि लेफ्टी फलंदाज स्ट्रायकिंग वरती डावखोऱ्या त्याचा रुद्र आता मध्ये स्ट्राईक. रुद्र हा त्याचा रुद्ररूप दाखवणार आहे का या मॅच मध्ये आपण नक्कीच बघणार आहोत. ओ व्हॉट अ टायमिंग, लेफ्टी डावा हाताचा फलंदाज. आणि मी म्हणेन जन्मताच त्या खेळाडूमध्ये हे गुण अवगत असतात. लेफ्टी मांडल्यानंतर पॉवरफुल फटी हिटिंग आणि हा लॉंग ऑफच्या डोक्यावर रुद्राचा हा षटकार. कट शॉट खेळण्याचा प्रयत्न. बघा बॉलिंग ऍक्शन जर बघितली, गोलंदाज बेंडकाल संघाचा हा गोलंदाज कवेश पाटील त्याने हिरलं की पुढचा जो ओव्हरपिच चेंडू त्याने हिट केला होता, त्याने काय हिरलं की आता फलंदाजाला थोडा चेंडू पाठे टाकून बाउन्स द्यायचा आहे आणि त्या एक्स्ट्रा बाउन्सने त्याला बीट केला, स्पीडने बीट केलाय आणि अगदी वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला होता.
पुन्हा एकदा तोच चेंडू बघा, त्यांनी तोची कमजोरी ओळखली फलंदाजाची. त्याला माहिती झालं की रुद्र कोणता शॉट खेळण्यात त्याला सोपा आहे आणि कोणतं शॉट त्याला खेळायला कठीण जाणार आहे. हे तुझी कमजोरी गोलंदाजाने ओळखून त्या कमजोरीवरती त्याने आघात केलाय. तो चेंडू त्याने वारंवार ट्रॅव्हल केला आणि लगातार 2 डॉट चेंडू नंतर आता मात्र पहिला षटक संपलंय आणि P1च्या पहिल्या षटकामध्ये मला वाटतं बिनबाद भगतवाडी संघ 12. हा संघ या मैदानामध्ये उतरला. अनिकेतला भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्याच अनिकेतच्या नावाने हा संघ या स्पर्धेमध्ये सर्व ठिकाणी खेळत असतो आणि जबरदस्त सुरुवात 12 धावा आणि आता मात्र दुसरं षटक घेऊन पॉवर प्लेचं म्हणतात P2चं षटक आहे आणि त्याच्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर, एक डीप एक्स्ट्रा कव्हर्ड क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑनला आहे आणि एक डीप मिड विकेट, असं 3 क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत आहे. सेलिम मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, गलीमध्ये आहे, कव्हर पॉइंटला आहे, बॅकवर्डला क्षेत्ररक्षक लावलं गेलंय आणि आता मात्र गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज रोमेश ठाकूर हा पंचांच्या डाव्या बाजूने अर्थातच लेफ्ट आर्म राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करणारे बेलापूर एंड करून गोलंदाजी. पुन्हा एकदा सेलिम मिडॉनला आता मात्र कवेश पाटीलला घेतलंय आणि सेलिम मिडॉन थोडं हलवलंय आणि मागचा जो क्षेत्ररक्षक होता त्याला थोडा बाजूला केलाय. हे क्षेत्र गोलंदाजाची ही व्यूहरचना आहे, गोलंदाजाची स्ट्रॅटेजी आहे, त्याचं प्लॅनिंग सध्या हे सुरू असताना. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बघा, गली चतुराई आणि हा चेंडू सीमारेषेकडे कव्हर पॉइंट मधून ट्रॅव्हल होतोय. 4 धावांसाठी फलंदाज अमित केनीच्या बॅटमधून आलेला हा चौकार. कोणाला नुकसान होऊ नये. चला 12वा खेळाडू जा. मला वाटते खेळाडूला जास्त इजा झाली का, अनफिट जास्त झालं, थोडा आराम कर मित्रा, त्याला रेस्ट द्या त्याला थोडा. मॅच महत्वाची नाहीये, क्रिकेट तुम्ही आयुष्यभर खेळणार आहोत पण अजून तुमची सुरुवात आहे, अजून बऱ्याच वर्ष खेळायचा, एक मॅचने काय होणार आहे, एवढा आराम द्या त्याला, रेस्ट द्या, गॅप द्या त्याला, ब्रेक द्या. चला 12वा खेळाडू लगेच मैदानामध्ये दाखल होत असताना आणि मॅच सुरू करायची आहे. तो टेबल पाठीमागे घ्या, आयोजक सांगतात की जो खेळाडू बसलाय थोडा अजून मागे घ्या, जेणेकरून खेळाडू पुन्हा एकदा तसं चित्र होऊ नये. कारण खेळाडू क्षेत्ररक्षक रनिंग करत असताना एखादा मॅच मध्ये एफर्ट देत असताना एवढे लक्ष जात नाहीये. अमित हा फलंदाज, अमित केने बघा हुशारी दाखवली त्याने फक्त डोक्याचा वापर केलाय, ताकदीचा वापर नाही केला. त्याने गॅप शोधलं आणि गॅप मधून चौकार सरळ त्याने ठोकला. रोमेश ठाकूर पुन्हा एकदा राईट अबाउट द विकेट. हद्दी जबरदस्त. आता मात्र गुडलेन तोडून चेंडू त्याने टेक ऑफ केलाय आणि डॉट चेंडूची सांगता. पुन्हा तोच फटका त्या फलंदाजाला केल्याचा होता, कट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र यावेळेला अगदी डॉट चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्या 16 वरती थांबली. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू टाकून झालेले आहेत. P2चं हे दुसरे षटक आहे. पॉवर प्लेचा अजूनही मला वाटते 2 सामने बाकी आहेत, एक सेमीफायनल बाकी आणि एक यांच्या बंगारपाडा संघासमोर या सामन्यात जो संघ जिंकेल तो पुढची मॅच खेळणार आहे. यावेळेला अगदी जबरदस्त कमबॅक रोमेश ठाकूर बघा, पहिल्या चेंडूवरती त्याच्या चौकार आला होता,
चौकार आल्यानंतर त्यानं कमबॅक कसं करायला हवं या गोलंदाजाने इथं दाखवत असताना लगातार 2 चेंडू डॉट ठोकलेत आणि अमित केनी हा फलंदाज थोडा अडचणीमध्ये. पॉवर प्लेचा षटक आहे, रुद्रा नॉन सेकंड वरती, ज्या रुद्राने एक षटकार ठोकलाय तो सध्या तिथे वेटिंग करतोय, थोडा तो वाट बघतोय मला कधी स्ट्राईक मिळतो आणि मी कधी मोठे फटके खेळतो हे त्याचे लक्ष असेल सध्या या मॅच मध्ये. आणि आता मात्र बॅटची इनर एज चेंडू शॉर्ट लेग मध्ये तिथं आलेला आहे, ते चेंडूवरती सिंगल पूर्ण झाले एका धावेने. आता मात्र धावसंख्या पुढे आता मात्र रुद्रा स्ट्राईक वरती. रुद्रा हा त्यानं मला रुद्राची फटक्या जे बघा शॉर्ट सिलेक्शन एकदम आवडलाय, कारण लॉंग ऑफला ज्या प्रकारे त्याने शॉट केलाय अशाने सिद्ध होते की रुद्रा या संघाचा मुख्य खेळाडू असेल, यातील मात्र शंका नाही. तर रुद्राच्या बॅट मधून किती धावा या मॅच मध्ये, कारण मागचा सामना जर बघितला आपण, मागच्या 2 सामन्यांचा जर आपण नकाशा काढला संदेश, तर 67 धावा चेस झाल्या 4 षटकामध्ये, 39 धावा चेस झाल्या नाही 4 षटकामध्ये. हे क्रिकेट आहे, म्हणजे या विकेटवर बरंच काही घडलंय, चित्र बदललंय, काही होतं या विकेटवरती, कधी गोलंदाज कधी फलंदाज. यावेळेला बॅटची वरची एज आणि मात्र स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक असताना या चेंडूवरती सिंगल, आणि सिंगलने संघ पुढे जात असताना 18 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा अमित स्ट्रायकरवरती भगतवाडी संघ सध्या एकही गडी बाद झालेला नाही, म्हणजे सुरुवात चांगली झाली होती, एकही फलंदाज बाद नाही, सध्या सुस्थितीमध्ये आणि सीमित म्हणजे निर्धारित जे षटक असतात 4 षटकांच्या मॅचेस 5 षटकांच्या मॅचेस, या षटकामध्ये जास्तीत जास्त आक्रमण करण्याचा प्रयत्न हा नेहमी फलंदाजाचा असतो. आणि ज्या वेळेला 20 ओव्हर 25 ओव्हर 50 ओव्हरच्या मॅचेस असतात त्यावेळेला संयमी क्रिकेट आपण नेहमी बघत असतो. फुलटॉस फटका फसलाय, सेलिमिडॉपचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली धावतोय, या चेंडूवरती 2 धावा मला वाटते सहज पूर्ण होतील आणि 2 धावाने आता संघाची धावसंख्या पुढे जात आहे. 20 धावा ह्या धावफलकावरती लागल्या आहेत. अनिकेत इलेव्हन रुपेश स्पोर्ट्स भगतवाडी संघाच्या, आणि अशा प्रकारे 2 षटकांचा पूर्वार्ध संपलाय, P2 चा षटक संपलाय आणि बिनबाद 20. डीजे पुन्हा एकदा कविश पाटील वैयक्तिक दुसरा आणि सांघिक देखील 3रं षटक हाताळताना हा कविश पाटील, त्याची बॉलिंग जबरदस्त आहे. रुद्रासाठी पुन्हा एकदा रुद्राला हा 3रा चेंडू आहे म्हणे कविशचा. ज्या लाईन आणि लेंथ त्याने 2 डॉट बॉल टाकले होते त्याच्या अगोदर त्याला षटकार आला, त्यानंतर त्याने रुद्राची स्ट्रॅटेजी ओळखली. रुद्रा कोणत्या अँगलला फटका स्ट्रॉंग झोन आहे त्याचा, कोणत्या साईडला त्याचा वीक झोन आहे, कट शॉट कशा प्रकारे खेळला जातोय, या बऱ्याच गोष्टी त्यामुळे तुम्ही अभ्यास करताना क्रिकेटमध्ये त्याचा तुम्हाला बेनिफिट मिळत असतो, त्याचा फायदा होत असतो. आता मात्र आडवा बॅट नाही, मग अशी कट शॉट आडवा पट्टा आणि मग अशा प्रकारे लगातार पुन्हा डॉट चेंडूची सांगता झाली आहे. हे 2 डॉट बॉल बरंच काही सांगून जातील, कारण आपल्या जेवढे कमी षटकांच्या सामन्यामध्ये तुम्ही जास्त डॉट बॉल खेळलात तर तेवढा तुम्हाला नक्कीच त्याचा मोबदला फेडायला लागतो. जेव्हा तुम्ही दुसऱ्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकासाठी उतरता त्याचं नक्कीच नुकसान तुम्हाला होतंय. रुद्रा ज्या प्रकारे त्याने लॉंग ऑफला षटकार मारला होता, मात्र त्यानंतर मी म्हणे उत्तम दर्जाची गोलंदाजी. आता मात्र या फलंदाजाला ओरपीच केला आणि फलंदाज बाद. पहिला हादरा बसतोय भेंडकाल संघाला, भगतवाडी संघाला. फलंदाज बाद होतोय अमित केनी हा तंबूच्या आश्रयाला. एक गडी बाद 21 धावा धावफलकावर कवेश पाटील याने आतापर्यंत 4 चेंडू टाकले त्या षटकामध्ये, फक्त 1 धाव खर्च केली. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक 3रं
काय त्याची बॉलिंग आहे जबरदस्त. मी मागाशी म्हटलं की ज्या खेळाडूची उंची जास्त क्रिकेटमध्ये तो खेळाडू नेहमी क्रिकेटमध्ये अग्रेसर असतो, त्याला त्याचा बेनिफिट मिळत असतो. मग त्याची बॉलिंग असू द्या, त्याची बॅटिंग असू द्या. आपण इंटरनॅशनल दर्जाचे किती खेळाडू बघितलेत उंच बुड्याचे की ज्यांना नेहमी त्याच्या हाईटचा फायदा होत असतो. आणि आता मात्र कवेश पाटील आता काय गोलंदाजी केली, फक्त 21 धावा धावफलकावर कमी धावांवरती थांबवण्याचा प्रयत्न सध्या बेंडकर संघाचा सुरू असताना आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दष्टपुष्ट फलंदाज, या फलंदाजाचं नाव आहे सागर घरत. यावेळेला स्ट्राईक एंडवरती कट शॉट, गलीमध्ये चेंडू यावेळेला ट्रॅव्हल केलाय, मात्र सिंधूवरती फक्त सिंगलने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे जात असताना 22 धावा धावफलकावरती. काय बॉलिंग केली आहे, काय त्याची लाईन बघा, त्याची लेंथ बघा, त्याचं व्हेरिएशन, कोणत्या टप्प्यावरती चेंडू टाकतो, त्याचा दुसऱ्या सत्रामध्ये बेंडकर संघ ज्या वेळेला बॅटिंगला येईल त्यावेळेला चित्र काय असेल. मात्र अजून या षटकातील 2 चेंडू आहेत, एक मोठा फटका किमान असायला हवा जेणेकरून फायटिंग टोटल. ओ व्हेरिएशन, क्लीन बॉल, आहा पीछे से डंडी उडाई आणि जबरदस्त बॉलिंग. शेवटचा चेंडू पूर्वार्धातील आणि धावसंख्या धावफलकावर आपण बघितली फक्त आणि फक्त 36 धावा 5 षटकांच्या सामन्यामध्ये. मी म्हणेन मगाशी 38चा लोवेस्ट स्कोरचा सामना होता. या लोवेस्ट स्कोरच्या वरती कदाचित हा लोवेस्ट स्कोरिंग होईल. रेकॉर्ड लो मध्ये जर बघितलं मोहा 38, बंगारपाडा 38, 39, या 36 आहेत. लास्ट बॉल आहे. षटकार आला तर 42 आणि चौकार आला तर 40. व्हेरिएशन फसवलंय पुन्हा एकदा डॉट बॉल आणि अशा प्रकारे पूर्वार्ध संपलंय. आणि सध्या तरी या स्पर्धेतील सर्वात कमी धावांमध्ये भगतवाडी संघ आटपला आहे. म्हणजे फक्त 36 धावा 5 षटकामध्ये 37 धावांची गरज आहे बेंडकर संघाला. मात्र भगतवाडी संघाने मी म्हणते शिकण्यासारखं आहे. बघा बंगारपाडा संघाने 39 धावा जर वाचवल्या असतील तर आम्ही का वाचू शकत नाहीये. या संघाने 38 धावा डिपेंड केलं, तुम्ही 37 धावा वाचू शकता. हे मनामध्ये निर्धार, ही मनामध्ये जिद्द जेवून जर तुम्ही मैदानामध्ये गेलात तर ही मॅच तुम्ही जिंकणार. यात मात्र तिल मात्र शांत. मगाशी मोहा संघाला पण तेच सांगलं की तुमचा कॉन्फिडन्स आणि तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स तुम्हाला चांगलं देईल पण ओव्हर कॉन्फिडन्स तुम्हाला खाली नेणार. मग आता ह्या धावा तुम्हाला कशा चेस करायच्या आहेत हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. आम्ही फक्त तुम्हाला भाषण देणार, मायक्रोफोनवरती सांगणार, हे आमचं कर्तव्य आहे. पण मैदानामध्ये गेल्यानंतर तुमचं बदल आली ते तुमची बॅट काय बोलणार, तुमचा बॉल काय बोलणार, ही भाषा क्रिकेटमध्ये मैदानामध्ये तुम्ही ठरवायचं आहे. या 36 धावा 37 धावा कशा काढायच्या आहेत. पण विनंती करतो बेंडकर संघ की आपण घाईमध्ये 2 फलंदाज लगेच पाठवायचे आहेत. मात्र यंगस्टर बंगारपाडा संघाचा कॅप्टनला मी विनंती करेन की आपण या मॅच नंतर टॉससाठी लगेच आपण संपर्क साधायचा आहे. पुढच्या मॅचसाठी मी बाबूशाला विनंती करतोय, तत्पूर्वी डीजे आपल्याला विनंती करतोय की आपण संधी आहे एक गाणं वाजवून घ्या.
हाँ, खुशी हजार से गम जुदा नहीं होता, गरीब चाहे कितना भी पी ले उसे नशा नहीं होता। मिथुन चक्रवर्ती मुझे लगता है बंगाल में नहीं, अब मुंबई में। चाय पीजिए कड़क और बल्लेबाजी कीजिए बेधड़क। कहते ना, समय पर चाय समय पर राय, ये लेना बहुत जरूरी है। लगातार लो स्कोर बनते जा रहे हैं। चलिए चाय का आनंद लीजिए यहां पर। अभी लगता है ये चाय नहीं भाई, कोल्ड ड्रिंक। बहुत बड़ा कप है। किरण सर, कभी कभी दुकान में जाइए, इतना छोटा कप रहता है ना, साला लगता है कभी कभी चाय पिलाते हैं या पोलियो का ड्रॉप, लेकिन यहाँ पर साइज बड़ा है। स्कायरा 11 है, यंगस्टर वाल, ये नाम से मैदान पर उतरते हैं। आकाश दादा पाटिल लेके बात करेंगे। सीडॉन कल्याण दिलदार्स। चलिए बात करेंगे। भलाई टारगेट छोटा है लेकिन कठिन नहीं है। डीजे मास्टर ने बताया भाई झुम बराबर झुम झुम। हमारे तो अंपायर देखिए भाई यहाँ पर नीरज रानावत सर, मुझे लग रहा है जो दिक्कत परेशानी मुझे बनते जा रही है थोड़ा उनके अंदर भी आया है। वजन वेट है, फिटनेस। हाँ, ये चले स्कोर कार्ड देखिए कितना बढ़िया यहाँ पर दिखाया जा रहा है। पिचअप लाइन देखिए किस तरह से दिखाया जा रहे हैं। गेंद कहाँ पर स्वीप खेले, लेन गेंद, इम्पैक्ट लाइन, बहुत बढ़िया देखिए हर लाइन यहाँ पर दिखाया जा रहा है। छोटा सा टारगेट है लेकिन कुछ टारगेट को छोटा नहीं माना जाएगा। घनश्याम कहते हैं ना, भैंस ने अगर जियो का सिम खाया, ये मत सोचिए अनलिमिटेड दूध देगी, हो सकता है गोबरी भी दे सकती है। क्योंकि हमने देखा पिछला मैच यंगस्टर भंगरपड़ा टीम ने दिखाया यहाँ पर 39 का टारगेट रखे थे लेकिन कठिन बना दिए। लेकिन बीसीसी बंगाल टीम ने देखे पल्ले पल्ले। हितेन देखिए मैदान पर। हितेन, सबसे पहले आपको माफी चाहेंगे भाई, पिछले साल क्योंकि उनका चेहरा करीब से ज़्यादा नहीं दिखा था लेकिन कॉल पे कांटेक्ट बात हुआ था। शायद इस साल नहीं, मैंने हिस्सा जीता है भाई बेनकल उरन में ज़्यादा से ज़्यादा प्रतियोगिता इस साल। संदेश से आज अतुल सेठ मड़वी, इनसे भी बात हुआ, यूपीएल में भी जुड़ेंगे 2 से 3 दिन। नहीं देखिए, मुझे अतुल सेठ ने बताया बाबू साहेब तुम्ही पूर्ण 7 दिवस या, मला नाही, चांस सर्वांच्या भेटले पाहिजे, भरपूर कमेंटेटर पण आहे, मौका सभी को मिलना चाहिए। किस्मत है, हर किसी को मौका देता है लेकिन मेहनत है आपकी रंग बदल देता है। 29 गेंद पर अभी भी 35 का जरूरत है। घनश्याम देखिए बात करेंगे, जिंदगी में अगर रिवर्स खेलना है तो देर रात तक चैटिंग करने से बेहतर। ये देखिए रिवर्स, घनश्याम आपका फेवरेट। न जाने ये रिवर्स ने कितने के घरों को डुबाया है, यानी कितने मैच को डुबाया है। आयुष भगत देखिए रिवर्स। नहीं, आजकल थप्पड़ भी देखिए किसी को मारा जाता है तो उल्टा मारा जाता है। आप देखिए सीधे गए, भाग कर आए थे, कंट्रोल में थे कैच। आज कैच से देखिए सुजल गोस्वामी देखिए मैन ऑफ द मैच उन्हें दिया गया। मैंने जोंटी रोड की बात बताई, जोंटी रोड एक समय साउथ अफ्रीका टीम में नहीं थे, 5 कैच ऐसा लिए थे वेस्ट इंडीज खिलाड़ी के, फील्डिंग के लिए उतरे थे मैदान पर, तभी उन्हें मैन ऑफ द मैच दिया गया था। दो रन आया है, टीम का स्कोर पहुंचा है 4। हवा में है, फिर से फार पॉइंट के फील्डर को बीट करते हुए गया, आउटफील्ड काफी तेज है, पहरे से गेंद को रोका गया।
और 3 रन भाग गए यहाँ पर तेजी से। 37 का टारगेट है, धीरे धीरे साझेदारी। अनिकेत 11 रुपेश स्पोर्ट्स भगतवाड़ी टीम थोड़ी सी नाखुश रहेंगे। मैदान देखिए जिस तरह से दिखाया जा रहा है यहाँ पर स्क्रीन पर, एकदम अंतर्राष्ट्रीय दर्जा एक्विरा इवेंट लाइव की तरफ से दिया जा रहा है। ऑन साइड पर 2 फील्डर को बाहर रखा गया था राइट हैंड बैटर के लिए, अब लेफ्ट हैंड बैटर के लिए एक लॉन्ग ऑफ रखा गया है और एक मिड विकेट। मिड ऑन अंदर रखा है और शॉर्ट स्क्वायर लेग भी रखा है, शॉर्ट लेग भी रखा है, शॉर्ट एक्स्ट्रा के ऊपर रखा है, मिड ऑफ रखा है। और पॉइंट देखिए, और जो गली वो बहुत बड़ा गैप है, स्क्वायर कट भी खेल सकते हैं। यही बात बताया, पॉइंट में बहुत बड़ा गैप है और स्क्वायर कट खेल सकते हैं। थोड़ा स्क्वायर खेलने के और 4 आया, यही जिक्र किए थे, गैप था यहाँ पर बड़ा जिसका फायदा मिला। आगे भाई करिश्मा तो एक ही है। चलिए एंजॉय लेते हुए यहाँ पर मैच का टीम का टोटल जाकर पहुंचा है 11 रन होना चाहिए। एंटरटेनमेंट जिंदगी कहते हैं ना, एंटरटेनमेंट से गुजारो भाई। कहते ना ज़्यादा आप खुश रहोगे ना प्रफुल्ल, जिंदगी अगर खुशियाँ से गुजारोगे ना लंबे समय आप जियोगे और जवान लंबा समय तक आप रहोगे। अभी देखिए यहाँ पर आखिरी खेल, हाँ ये चलिए बहुत बढ़िया स्क्वायर खेले, कवर के ऊपर से खेला गया है। आउटफील्ड काफी तेज है यहाँ पर और आता हुआ 4 रन। क्रिकेट का देखिए बेहतरीन शॉट है, पावर प्ले का पूरा फायदा लेते हुए। कहते ना रोटी पर घी नाम के साथ जी हर ओवर में बाउंड्री और 2 बाउंड्री आने के साथ है। आयुष भगत इस वक्त 4 पर 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं। हितेश भुईर देखिए 2 चौके की मदद से 8 पर बल्लेबाजी करते हुए हितेन भुईर 15 रन बनाए। अब गेंदबाजी में आते हुए अमित केनी, यहाँ पर अमित केनी देखिए यहाँ पर गेंदबाजी में आएंगे। दुनिया का हर शौक पाला नहीं जाता, कांच के खिलौना को उछाला नहीं जाता। मेहनत करने से मुश्किल हो जाती है आसान है, क्योंकि हर चीज किस्मत पे टाला नहीं जाता। तकदीर किस्मत है, हर चीज आपका तय नहीं करेगा। बढ़िया मुकाबला चलता हुआ। अभी देखिए गाना अच्छा लगेगा, डांसर यहाँ पर तैयार हैं। कह देना शहर का दबा और उल्वे नोट का हवा अक्सर शाम को बदलता रहता है। और यहाँ पर देखिए आउटफील्ड तेज है कि इनको यहाँ पर रोकना कठिन हो गया भाई। 4 रन आता हुआ। ये तो ऐसा हो गया रिवर्स शॉट खेल दिया। नहीं होता है अंदाज हुई है। यहाँ पर टीम का टोटल जाकर पहुंचा है 19 रन बनाए और एक बार देखिए डिफेंसिव शॉट है, 1 रन आएगा। ये भी अच्छा सोच है, दूसरे के महलों में गुलामी करने से बेहतर खुद की झोपड़ी में राज करो। कहते हैं ना जो पेड़ आपको फल नहीं देता है वो छांव देता है। अगर चौका छक्का नहीं तो भाई सिंगल डबल से भी राहत को थोड़ा आसान बनाता है।
बीसीसी देखिए वेंगल टीम किस तरह से मैदान के चारों तरफ रन बनाए, स्क्रीन पर इस वक्त देख सकते हो। ऑन साइड पर भी रन बनाए हैं, ऑफ साइड पर भी रन बनाए हैं। बहुत बढ़िया, देखिए आगे की तरफ बहुत बढ़िया खेले हैं। लेफ्टी राइट देखिए बात करेंगे कम ये जोड़ी, और वही गौतम गंभीर रखना चाहते हैं। अभिषेक शर्मा, सुमन गिल, तेरह होकर भी तुझसे दूर हो गया, जिसे साउथ अफ्रीका टीम लगातार आईसीसी चैंपियन से दूर हो गया, और दोनों चैंपियन हमें हिंदुस्तान को बनाए। बहुत बढ़िया स्क्वायर कट, कमाल की टाइमिंग देखिए यहाँ से लाजवाब है। फील्डर थे उनके ऊपर से आता हुआ और बन गए दर्शक। में मेंढक और इस वक्त पावर प्ले में दोनों बल्लेबाज लाजवाब। इस बार थोड़ा सा देखिए फ्लाइट दिया था, लग रहा है गेंदबाज का रिएक्शन से कि शायद थोड़ा करीबी मामला था, विकेट के काफी करीब से गया है। रिप्ले में देखेंगे एक विरा आईपीएल लाइव, देखिए मजा आता है तभी कमेंट्री करने का, क्योंकि हर चीज का देखिए यहाँ पर वो जो स्क्वायर कट लगाए थे वो चौका इस वक्त दिखाते हुए, कितना बढ़िया स्क्वायर कट था भाई। और एक देखिए कवर ड्राइव लाजवाब, यहाँ पर थोड़ा सा पंटपुट पर आए, यहाँ पर कवर को चिरते हुए व्हाट अ शॉट, नो फील्डर नो चांस है, एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन पूरा। कवर ड्राइव मुझे यहाँ पर अभिषेक शर्मा का याद दिलाए भाई, हवा में थोड़ा सा था। तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, और टीम का टोटल देखिए 28 तक पहुंचा है। इस ओवर के बाद जिक्र करेंगे कल, और जहां मर्जी देखे मैदान के चारों तरफ देखे रनों की बारिश करते हुए यहाँ पर, और टीम का टोटल जाकर पहुंच गया यहाँ पर ताबड़ तुम बल्लेबाजी 2 ओवर 32 रन। बात है दिल कल टूटा था भाई, जिस तरह से वैभव सूर्यवंशी ने खेले थे। 42 गेंद पर 142 रनों का इनिंग्स है। कल देखिए 9:30 बजे रिपोर्टिंग करना होगा, यहाँ पर 10 बजे पहला गेंद गिरेगा, और जहां पर स्वर्गीय अभी स्पोर्ट्स संग्राम 11 नितलेश, और उसके साथ साथ है कैलाश प्रभाकर, जय बाबदेव पाली टीम है, कैलाश वर्षी प्रभाकर देखिए इनके नाम से मैदान पर उतरेंगे। और उसके बाद बेंटकल के और एक बी टीम कल दिखेंगे भाई, बीसीसी बेंटकल, और उनके साथ देखिए न्यू यंगस्टर वर्ल्ड टीम जो स्कायरा 11 के नाम से मैदान पर दिखेंगे आपको। उसके बाद सीराम सीडोन जो हमारे पनवेल सी टीम है, और प्रमोद स्पोर्ट्स सोनारी पप्पू रहेंगे जहाँ पर। और उसके बाद चैतन्य पाटिल, कल बतौर आइकॉन उन्हें टीडीपीएल में मौका मिला था, गेंदबाजी अच्छी की लेकिन बल्लेबाजी कर नहीं पाए। रबर बॉल बड़ा अच्छा था जिसके कारण उन्हें मौका मिला था, एक बड़ा प्लेटफॉर्म यहाँ रिवर्स खेलने के। यही देखिए भाई अब खत्म। देखिए जब जब कोई बैटर रिवर्स खेलता है मानो कि घनसे आपके सीने में चुभता है जाकर। और मेघनाथ प्रतिष्ठान जहाँ से टाकी गांव के बीच में जो आखिरी मैच रहा, पहला मुकाबला देखिए जो शैलेश दादा पाउशे देखिए ट्रॉफी जिनकी तरफ से इस टूर्नामेंट को पुरस्कृत किया गया है। अब बेंटकल टीम का देखिए यहाँ पर पहला विकेट गिरा है 32 पर, अब जीत के लिए 5 का जरूरत है। अब थोड़ा टीजी के पास मौका है। पुराना हो जख्म हमेशा नया देकर जाता है। और यहाँ पर बल्लेबाज
आयुष भगत का देखिए इनिंग समाप्त हुआ है। अब धीरज पाटिल मैदान पर उतरे और धीरे से क्या काम लेंगे। और ये देखिए सफल होकर गेंद को और छोटा बनाया, फाइन लेग को चीरा और 4 रन आता हुआ। जब पिक्चर में माधुरी ने आग लगाई थी, जहां से हिट पिक्चर था उनके करियर का, तभी देखिए घनश्याम माधुरी का उम्र भी था 16 और कमर भी था कोका कोला। क्योंकि कमर अगर कमरा हो गया प्रफुल्ल दादा, आज भी देखिए सर कृष्णा सातपुर है। फिटनेस बहुत कुछ मायना रखता है, फिटनेस अच्छी रहेगी तो फिर आप किसी भी मात दे सकते हो। फिटनेस से कई खिलाड़ी ऊपर उठने में जरा वक्त लगता है भाई, क्योंकि सूरज भी धीरे धीरे उगता है। तो ये वर्ल्ड टीम इस समय लेते हैं, लेकिन धीरे धीरे अपना परफॉर्मेंस और मैच को देखिए यहाँ से फिनिश किया और यहाँ पर पचाना कठिन हो गया। अनिकेत 11 रुपीस स्पोर्ट्स जहाँ पर बात करेंगे भगतवाड़ी टीम आगे की टूर्नामेंट के लिए आपको शुभकामना देना चाहेंगे। इस टूर्नामेंट के आपने हिस्सा बने, इसके लिए आपको आभार मानना चाहेंगे। समय पर आपने आए और आपकी खामियां कहाँ रही वहाँ ढूंढो भाई, तलाश वो करो। चलिए टॉस टू रन किया जाएगा यहाँ पर।